किंवा आता इथे एक जोडायची. तर मी तुम्हाला जोडाच दाखवतो कसं जोडावं लागतं. मोटरीचा पाईप काढून सोलारचा पाईप जोडीला आहे. पुढील तर आता शेवटच्या साऱ्यावर गाडी तिकडे बा आपण जिथं सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आवडलेलं होतं तिथं जाऊन खोलायची इकडं खालच्या पाठीला. मी स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आज आपल्याला हे पाठीला वावराला शेवटचं पाणी द्यायचं, म्हणजे आता कांद्याचं सगळ्यात शेवटचं पाणी द्यायचं. आता पण 3 वावराला दिलं शेवटचं पाणी. आणि आता हे आहे ना अजून खालचं राहिले पाणी द्यायचं. अजून मोटर चालू करून नाही आणलेलं, आता आणायचं आहे मोटर लाईटनं. आता सोलर आणून चालू करून तर आता आधी बा इथं जोडावं लागतो पाईप. तुम्हाला लागतो किंवा पाईप जो दिसतोय तो तिथं जोडावं लागतो, तेव्हा पाणी तिकडं जातं. तर घेतो मी जोडून. आता तो पाईप तर आवळीला, पण याला किंवा असा बांगडी पाईप हे किंवा आवळायला ताण जातो. हे नीट वाकला नाही. बळच 10 मिनटं झालं त्याला फिट करीत होतो. बळच आवळीला आता बा येऊन अजून वर बी एक पाईप इकडं जोडायला, तो जोडून डबल दाखवतो तुम्हाला. तर खाली जाऊन कसं जोडावं लागतं. तिथे 3 जाग्या जोडायचे किंवा आता इथे एक जोडायची. तर मी तुम्हाला जोडाच दाखवतो कसं जोडावं लागतं. आता जोडीला मी असं जोडावं लागतं. हे पाईपलाईनतून हे पाईपलाईन जातं आणि इकडं खाली इकडं की पाईपलाईन 2 एल्बोतून ह्या पाईपलाईनतून इकडं घालण्यासाठी 2 एल्बो लागत येतं. मध्ये नळीचा एक तुकडा. चला आता आणू सोलर चालू करून. इथं बी जोडीला आहे. त्या मोटरीचा पाईप काढून सोलारचा पाईप जोडीला आहे. बाहेर जोडता आपल्याला लागला आहे अर्धा पाऊण तास. बा आता 8:45 वाजल्यात. करूच सोलर चालू. बघा केलंय सोलर चालू. आता पाणी आलंय, पण आपलं पाणी उगं थोडं चाललं अजून. बघा ऊन नाही चांगलं पडलेलं. 9 वाजले नाही. 10च्या मोरे चांगलं चलत. अजून अर्धा 1 तासाने चांगलं पाणी चलन. हे बा पाणी फक्त एवढं चालू आहे पाणी सोलरचं. इथूनच चला आता भिजायला. हे वाफ आहे पहिला भिजायला. पहिल्याने इथं पाणी हे वाफ हवा. इथं लय बारे आहेत बघा. एवढाच वाफ आहे. परत बा इथं 12 मारून ठेवलंय. इथं नागमोडीचं आहे. इथं 2 वाफ आहेत नागमोडीवर. मग इथं 2 बारे मारून ठेवले. तर बाई हे झाड दिसतं रबलेलंच त्या नटुब्यानी. हे दंड दिसते ते बा. हे दंडाने इथून इकडं नागमोडीचे काही वाफ येतं आणि इथून इकडं मधीच चढे इथं. म्हणून तसं केलेलं आहे 2 जागी. बा कांदे कसे पोचले तर केवढ्याला कांदे झालेले आहेत बघा तुम्ही. सगळ्यात पट्टीत मला वाटतं मोठ्या वावरात हीच वावर की ज्याचे सगळ्यात जादा कांदे पोचलेले आहेत. जे मग काल आपण जे पाणी दिलं ते 2 वावर त्याच्यात नाही एवढ्याला पोचलेले, पण ह्या वावरात सगळ्यात जादा बघा कसे पोचलेले आहेत. ओके बघा लाईनची लाईन लागलेली कांद्याची. ओके बघा एवढे पोचलेले आहेत. त्याला वाफा भरलाय आता. फोडी तो भार पहिलं आवटं भिजून झालंय नागमोडीचं आणि दुसरं फोल्ड आहे, दुसरं राहिलंय. मग इकडं जाईन या दंडाने खाली बा ह्या बांधापासून तर बरं ह्या कडेपर्यंत मग आडे वाफ येतं. तिकडं आहे सपाट वावर झालं. इथं बा 3 वाफ आहेत नागमोडीची. आणि इकडं इथं एक मग चौथा आहे. 4 येतं आणि इथं 4 आहेत. तसे 8 वाफ येतं. 8 वाफेचं 2 आणि 4 वाफे केलेले आहेत नागमोडीचे. बा दुसरं आवटं बी नागमोडीचं झालेलं आहे. आणि आता फोडेलं आहे खाली इकडं आडे वाफ येत ते तुम्हाला दाखवतो. चला बा पाणी आले खोऱ्यापासून वर. बा इथून वर सगळे नागमोडीचे वाफ येतं. आता इथून खाली सगळे आडे वाफ येतं. इथून तर पार त्या कडीपर्यंत. आता बा इथून एवढं भिजायचं राहिलं आहे आणि इथून वर झालेलं आहे भिजून. फक्त आपला आता शेवटचा वाफा राहिला आहे पाणी द्यायचा. आणि फुल दंड भरलेलं बा इकडं थोडा चढे म्हणून आता फोडायची बार फोडेल आहे. तर आता शेवटच्या साऱ्यावर गाडी तिकडे बा आपण जिथं सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आवडलेलं होतं तिथं जाऊन खोलायची इकडं खालच्या पाठीला. आता आधी आपण आता इथंच बसलेलं होतं. आता इथं खोलायची
आणि इकडं बा ह्या दंडाने खाली पाली जाईन खालच्या वावराला. ते घेऊत खोलून बा आता घेतलंय खोलून. मग आता पाणी चाललंय खाली दंडाने. पाणी झालं आलंय बी आणि इकडचं आवठं झालंय बी. आता फोडायची इथं मधल्या आवट्यात पाणी. आता सोलारचा पाईप काढाय तो बा काळा आणि ह्यो निळा निळा पाईप जोडाय मोटरीचा बा. 12च्या जागेवर लाईट आलेली 2 वाजता. आता करायची मोटर चालू. बघा केली मोटर चालू. 12च्या जागेवर पर 2 वाजता लाईट आली. मोटरचं पाणी जादा झालं तर म्हणून मोटर जोडली. मोटरचं पाणी किती फास्ट चाललंय त्याच्यामुळे मोटर जोडून आणली. नाही सोलरचं एवढं फास्ट चालत नव्हतं पाणी. आता आलंय मोटरचं पाणी बा किती फास्ट चाललंय. आणि वाफेत आलंय परा वाफा भरत आलाय. हे बा इथून हे दंडापासून इथं वर राहिलं भिजायचं आणि ते लांबट सारे होते भिजून. बघा आता लवकरच लाईट टिकल्या चांगली. लाईट 2 तास उशीर आलेली. बघा आता आपलं पाणी तिकडचं झालेलं आहे सगळं. बारकले आवटे आणि आता फोडून आणलं आहे हे मोठ्याल्या साऱ्यावर. पहिल्या साऱ्यावर पाणी चालू आहे भिजायचं. अजून लाईट एकदा बी गेलेली नाही. तर बा आपल्या वाफ्यावर पाणी चालू आहे. मी दाढ धरतोय ती पुन्हा आलेला आहे रवी दादा. बघा तेव्हा चाललाय राहिलाय तिकडे लांबच आलाय कांदे बघायला. बघा त्याची वरची वावर त्याच आहे ते उभा राहिलं त्याच्यावरच ते आलता वाढेला. तर बरोबर जा. इथं 3 कमी होते आता हे 2 आले तर प्रश्न विचारायला. बघा आपले आता फक्त शेवटचे 2 वाफे राहिले ते भिजायचे. आत्ता बा त्याची 3 जण आली होती. त्यांचा बा तुम्हाला उद्या एक 4-5 मिनिटाचा एक ब्लॉग दिसून लागण्याबद्दल जो बा आम्ही तुम्हाला दाखवतो. जो महेश म्हणजे मोदी त्याला मग मी त्यांच्याबद्दल लागण्याचं काढायचा ते बी लागण्याचं तसाच कॉमेडी एक ब्लॉग काढायला आले होते. तर बा उद्या दाखवीन तुम्हाला तो ब्लॉग. आत्ता जे 3 जण आलते ते आणि अजून 2 जण येते. बघा उद्याचा ब्लॉग कुणी बघायला विसरू नका. उद्याचा ब्लॉग बहुत फनी आणि कॉमेडी आहे. बा तुम्हाला थोडंच आत्ताच दाखवतो. आपले गावचे शेजारी आणि हे नवरदेवत यांचं लग्न करायची. बघितला हाय का नाही कॉमेडी. उद्याचा बा आता ब्लॉग जो येईन तो कॉमेडी आणि ओके बा ह्या झाडाखाली शूट झालेला आहे. झाडाखालीच आपले दर ब्लॉग कॉमेडी आणि बा काय विषय मी तो लग्नाचा काढा कोणी बी येतं ते लग्नाचं विचारून जातंय. हे गाईच तर बघा आता आपलं पाणी दोर आलेलं आहे. शेवटचा वाफा राहिला आहे आणि खंडवण्यात सगळं होईन बी. तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सगळे 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. उद्या लग्नाचा ब्लॉग आहे खास तो बघितल्याशिवाय जाऊ नका. उद्या 8 वाजता आज जसं अपलोड झाला 8 वाजता तसंच उद्या 8 वाजता तो बी अपलोड होईल. लग्नाची सभा नवरदेव आमचा बघा. बाय.